सावनेरचे आमदार आशिष देशमुख सर आता आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर, काय सांगाल? कालच 39 मंत्र्यांची जी शपथ आहे ती पार पडली, त्याबद्दल काय पहिली प्रतिक्रिया? हे नक्कीच अतिशय चांगले उमदे असे चेहरे हे मंत्रिमंडळामध्ये सन्माननीय देवेंद्रजी असतील, एकनाथरावजी शिंदे असतील आणि अजितदादांनी घेतले. प्रत्येकच या राज्याच्या वेगवेगळ्या विभागाचं, जाती धर्माचं त्यामध्ये प्रतिनिधित्व आपल्याला दिसतं. अनुभवी लोक आहेत, नवीन देखील लोक त्याच्यामध्ये आहे. या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रगतीला एक नवीन गती मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्र खऱ्या अर्थाने आता थांबणार नाही, तो विकासाकडे घोडदौड करताना आपल्याला दिसेल. सर, सकाळीच आपण बघितलं तर ईव्हीएम वरून फार विरोधकांनी गोंधळ उठवलेला होता, तर त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? हे त्यांच्याच पैकी असलेले इंडिया आघाडीचे नेते, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचं स्टेटमेंट मी आज पाहिलं आणि त्यांनी म्हटलंय का विरोधकांनी जेव्हा ईव्हीएम त्यांना चांगलं वाटतं जेव्हा की ते निवडणुकीत जिंकतात आणि जेव्हा जेव्हा निवडणुका विरोधक हारतात, मग हरियाणामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, तेव्हा ते दोषारोपण ईव्हीएम वर करतात. हे चुकीचं आहे असे म्हणणारे ओमर अब्दुल्ला याच्यावर दखल महाराष्ट्राच्या विरोधकांनी घेणं गरजेचं आहे. त्यांनी पराभवाची कारण मीमांसा खऱ्या अर्थाने योग्यरीत्या केली जर नाही तर येणाऱ्या काळामध्ये जनता त्यांना माफ करणार नाही. शेवटी जनतेने दिलेला कौल, जनतेने टाकलेला विश्वासावर विरोधक अविश्वास दाखवत आहेत, म्हणून जनतेचा रोष हा नक्कीच त्यांच्यावर अजून वाढणार आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून तो दिसेल आणि विरोधकांचा दारुण पराभव हा नक्कीच अटळ आहे. म्हणून चुकीच्या भ्रम फैलवण्याच्या दृष्टीने विरोधक जे ईव्हीएम वर दोषारोपण करतायत त्याच्याहून त्यांनी थांबलं पाहिजे. पराभवाची खारी कारण मीमांसा करून त्याच्यावर कार्य केलं पाहिजे, अन्यथा परत एकदा पराभव हा विरोधकांचा अटळ आहे. अनेक आमदार नाराज आहेत कारण की त्यांना मंत्रीपद मिळालेलं नाहीये, अशा सुद्धा बातम्या येतात, त्याबद्दल काय? हे नाराजी थोड्या वेळ फार काळाकरता नक्कीच राहू शकते, पण ह्या सर्व नाराजींवर मात करून महायुतीचं सरकार हे येणाऱ्या काळामध्ये विकासाच्या कडे घोडदौड करताना आपल्याला दिसेल आणि महाराष्ट्राला या देशाचं एक नंबरचं राज्य बनवण्यासाठी सर्वजण मिळून आम्ही एकत्रित काम करू. खूप खूप धन्यवाद सर. तर हे होते माझ्यासोबत आशिष देशमुख सर, जे सावनेरचे आमदार आहेत. आणि ईव्हीएमच्या मुद्द्यांवर जर आपण त्यांचं ऐकलं मत, तर ईव्हीएमच्या मुद्द्यावर त्यांचं मत असं आहे की जेव्हा विरोधक ज्या राज्यात जिथे मोठ्या संख्येने निवडून आलेले आहेत त्या राज्यात त्यांना ईव्हीएम वर दोष दिसत नाही, पण ज्या राज्यात त्यांची संख्या कमी होते त्या राज्यात त्यांना ईव्हीएम वर दोष दिसायला लागतो. कॅमेरामॅन संदीप सोबत मी प्रियांका लाटी, सुदर्शन मराठी, नागपूर.